जळगावच्या पाचोऱ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात, थेट जाऊया। निवडून आणलं, पण बंधू भगिनींनो, मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर 5 वर्षामध्ये त्यांचा जो व्यवहार होता, खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे, सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही। पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं, याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या। आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन। ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलं आहे, पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही। मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलं आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल। बंधू भगिनींनो, जसं मी सांगितलं, ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे। या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे। कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेईल, कोण सामान्यांचे आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ 2 पर्याय आहेत। एक पर्याय विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले नेते नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपली महायुती आहे। ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, या ठिकाणी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी आपली मनसे आहे, या ठिकाणी रिपाई आहे, या ठिकाणी रासपा आहे आणि आता आपली एकलव्य संघटना देखील आपल्या सोबत आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना मिळून एक आपली मोठी महायुती तयार झाली आहे। दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी। ही 24 पक्षाची खिचडी कशी आहे? कोणीच कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे। प्रत्येक जण म्हणतो मला पान फुलं वाहा, मीच नेता आहे। अशा प्रकारची 24 पक्षांची खिचडी आहे। आपली महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन। या विकासाच्या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलेलं आहे। वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या त्याला लागल्या आहेत। या बोग्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे। सगळ्यांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे जाते। आणि दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे राहुल गांधींना केवळ इंजिनच आहे, त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे, तिथे फक्त इंजिन आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे। तिथे एकही डब्बा नाही आहे, तिथे केवळ इंजिन आहे। आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा असते का? सांगा, असते का? नसते। त्या ठिकाणी केवळ ड्रायव्हर बसतो।